8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात. अच्छा, महिला दिन साजरा करतात म्हणजे नेमके काय करतात किंवा कशासाठी का साजरा करतात? तर मी गुगलवर सर्च केले तर त्यामध्ये असे मेन्शन केले आहे, इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम अर्ली 20th century लेबर मुवमेंट्स अँड डिमांड्स फॉर बेटर वर्किंग कंडिशन्स, वोटिंग राईट्स अँड इक्वल अपॉर्च्युनिटीज फॉर वुमेन्स. आणि आपण हा दिवस मनवतो आणि स्त्रियांची अचिव्हमेंट्स रिकग्नाइज्ड व्हावी तसेच आणि आपण अवेअरनेस जागृत करतो फॉर जेंडर इक्वॅलिटी, ज्यामध्ये स्त्री पुरुष समानता येते आणि दोघांनासुद्धा इक्वल राईट्स मिळण्याची तरतूद व्हावी, हे सगळं असते. आणि नो डाऊट भारतामध्ये याबद्दल बऱ्याच वेगाने बऱ्याच प्रकर्षाने जागृती झाली आहे आणि संविधानात मूलभूत अधिकारांमध्ये या सर्वांचा समावेश पण केला गेला आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल बनवले गेले, परंतु त्यावेळेस ते हिंदू कोड बिल मान्य केले गेले नव्हते, ज्यामध्ये स्त्रियांसाठी ज्या मूलभूत अधिकारांचा समावेश आहे ते आपण बघू. कोणत्या गोष्टींची तरतूद आहे तर आपण जस्ट थोडंसं इन्फॉर्मेशन घेऊ. सर्वात प्रथम इक्वल इनहेरिटन्स राईट्स आहे, म्हणजेच वडिलांच्या संपत्तीत समान वाटा असावा मुला आणि मुलींचा. प्रोहिबिशन ऑफ पॉलिगमी, बहुपत्नीवरती बंदी. डिवोर्स राईट्स फॉर वुमेन्स, महिलांसाठी घटस्फोटाचा अधिकार. आणि कास्ट बेस्ड रेस्ट्रिक्शन्स इन मॅरेज, आंतरजातीय विवाह कायदा. आणि अजून बरंच काही आहे जे वेगळं आहे किंवा स्त्रियांसाठी आणि बाकीच्यांसाठी सुद्धा आहे. तर अशा पद्धतींची कायद्याची तरतूद डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी केली होती, जी त्या काळातील पुरुषप्रधान संस्कृतीने अमान्य केली. आणि ह्याच कारणामुळे बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा, त्यावेळेस ते कायदेमंत्री म्हणून होते, त्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कारण की हे हिंदू कोड बिल त्यांनी जे प्रस्तुत केलं होतं, जे मांडलं होतं ते म्हणजे त्याला ॲक्सेप्टन्स नाही दिलं गेलं. परंतु पुढे हा कायदा पास करण्यात आला. तर आता प्रश्न असा आहे की आजच्या 21व्या शतकात ज्याही स्त्रिया ऑर्गनाईज झाल्या आहेत, काय त्यांना जरासुद्धा जाणीव आहे का की त्यांना आज जे काही मिळाले आहे ते कोणामुळे मिळाले आहे? आज त्या स्त्रियांना जाणीव आहे का कोणाच्या असीम त्यागामुळे, सहनशक्तीमुळे ठाम होऊन जे कोणी या आजच्या सक्षम स्त्रीसाठी लढले होते, वेदना सहन केल्या होत्या, त्याग केला होता आणि आज त्या स्त्रिया ज्या उच्च पदावर गेलेल्या आहेत, त्यांना ज्यांनीही आपल्यासाठी तो त्याग केला होता, त्या त्यागाची कृतज्ञता प्रकट होते का त्यांच्या मनामध्ये? की जसं राजा राममोहन रॉय यांच्यासाठी, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासाठी, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यासाठी, ज्यावेळेस सर्व जातीपंथातील स्त्रियांनी ह्यांनी केलेल्या कामाची, त्यागाची जाणीव होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने तो दिवस वुमन्स डे म्हणून साजरा करता येईल. नमो बुद्धाय, जय भीम.